आपण पाहतोय टॉपिक नंबर 7 लेन्सेस. यातले लेन्सेस, रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्टेड लाईट, साइन कन्व्हेन्शन, वर्किंग ऑफ ह्युमन आय अँड लेन्स. हे पॉईंट आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत डिफेक्ट्स ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन. एकच पॉईंट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, ट्राय टू रीड अ बुक किपिंग इट व्हेरी फार फ्रॉम युअर आईज. एक बुक घ्या आणि डोळ्यापासून दूर अंतरावरती लिहा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. सेकंड केस काय आहे? ट्राय टू रीड अ बुक किपिंग व्हेरी क्लोज टू युअर आईज. काय करा? बुक डोळ्याच्या एकदम जवळ धरा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. तिसऱ्यामध्ये ट्राय टू रीड बुक किपिंग ॲट अ डिस्टन्स 25 सेंटीमीटर फ्रॉम युअर आईज. डोळ्यापासून एक 25 सेंटीमीटर डिस्टन्स काउंट करा किंवा डोळ्यापासून 25 सेंटीमीटर डिस्टन्सवरती बुक तुम्ही धरा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. बघा, ॲट विच टाइम यू सी द अल्फाबेट्स क्लिअरली. व्हाय? इन थर्ड केस वी सी द अल्फाबेट्स क्लिअरली बिकॉज 25 सेंटीमीटर इज द minimum distance of distinct vision for normal human eyes. If we keep book more than 20 centimeter or less than 20 centimeter, then it appears blur. लक्षात राहू देत की मिनिमम डिस्टन्स किती आहे डिस्टिंक्ट विजनचं नॉर्मल ह्युमन आईचं 25 सेंटीमीटर. त्याच्यामुळे 25 सेंटीमीटरवरती जर बुक धरलं तर आपल्याला क्लिअर दिसेल. बिहाइंड दॅट मीन्स अबाउट 25 सेंटीमीटर और near eyes or below 25 centimeter the book or the alphabets appears blur. जर 25 सेंटीमीटर पेक्षा जास्त डिस्टन्स असेल किंवा कमी असेल तर आपल्याला लेटर कसे दिसतील? ब्लर दिसतील. लक्षात राहू देत बिकॉज दिस इज अ नियर पॉइंट ऑफ ह्युमन आय. 25 सेंटीमीटर इज द नियर पॉइंट ऑफ ह्युमन आय अँड वी कॅन सी clearly alphabet when we kept book 25 centimeter from our eyes. When the distance is more than 25 centimeter or below 25 centimeter the alphabets appears blur. लक्षात राहू देत. बघा, then defects of vision and their correction. vision चे defects आणि त्यांचे correction पाहणार आहोत आपण. Some people can not see things clearly due to loss of power of accommodation of lenses in their eyes. बघा, काय काय व्यक्ती व्यवस्थित किंवा क्लिअरली पाहू शकत नाहीत. कशामुळे? ड्यू टू लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर ऑफ द लेन्सेस इन देअर आईज. कारण जी लेन्सेसची पॉवर ऑफ अकोमोडेशन आहे ती काय होते? कमी होते. त्याच्यामुळं काय करू शकत नाहीत की एक गोष्टी व्यवस्थित पाहू शकत नाही. तर पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणजे काय? द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड. दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ अकोमोडेशन. काय करते? आपली फोकल लेंथ काय आहे? काय करते? फोकल लेंथ आपल्या गरजेनुसार आपली लेन्स काय करते? आपल्या गरजेनुसार फोकल लेंथ काय करते? ॲडजस्ट करते. त्यालाच काय म्हणतात? पॉवर ऑफ अकोमोडेशन ऑफ लेन्सेस. बघा, टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट द लेन्स ह्युमन लेन्स बिकम्स फ्लॅट. ह्युमन लेन्स बिकम फ्लॅट. जर तुम्ही लांबचे ऑब्जेक्ट जर ज्यावेळी तुम्ही पाहता त्यावेळी लेन्स कशी होते? आपली फ्लॅट होते. कशी होते? फ्लॅट होते. कशासाठी? टू इन्क्रीज द फोकल लेंथ वाढण्यासाठी. अँड टू सी द नियर बाय ऑब्जेक्ट द लेन्स बिकम्स राऊंड. आणि जवळचे ऑब्जेक्ट बघायचे असेल त्यावेळेस लेन्स कशी होते? राऊंड होते. कशासाठी? टू डिक्रीज द फोकल लेंथ. काय करण्यासाठी? फोकल लेंथ डिक्रीज करण्यासाठी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण खूप डिटेल बघितलेलं आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहू शकता. पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणजे काय? तर काय लक्षात ठेवणार? पॉवर ऑफ अकोमोडेशन द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू चेंज इट्स फोकल लेंथ ॲज पर नीड. दिस इज कॉल्ड पॉवर ऑफ अकोमोडेशन. टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट द लेन्स बिकम फ्लॅट. लेन्स बिकम फ्लॅट. टू increase the focal length and to see the nearby object the lens becomes round to decrease the focal length. This is a power of accommodation of human eye. जर एखाद्याला जर अशा गोष्टी क्लिअरली दिसत नसेल तर काय होतं त्या ठिकाणी? काय होतं त्या ठिकाणी? लॉस ऑफ अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्सेस इन देअर आईज. ही पॉवर ऑफ अकोमोडेशन आहे लेन्सची ती काय होते? कमी होते. त्याच्यामुळं काय दिसतात आपल्याला? ऑब्जेक्ट कसे दिसतात? फेंट किंवा फजी. बिकॉज ऑफ डिफेक्टिव्ह रिफ्रॅक्शन बाय लेन्सेस देअर विजन बिकम्स फेंट अँड फजी. फेंट म्हणजे काय? क्षीण. आणि फजी म्हणजे काय? अस्पष्ट. लक्षात राहू देत. क्षीण आणि अस्पष्ट आपल्याला दिसतं बिकॉज ड्यू टू लॉस ऑफ पॉवर ऑफ अकोमोडेशन ऑफ लेन्स. इन जनरल देर आर 3 टाइप्स ऑफ रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स. आणि हे रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स किती टाईपचे? 3 टाईपचे रिफ्रॅक्शन डिफेक्ट्स आहेत. ते आपण पाहणार आहोत. बघा,
पहिला डिफेक्ट बघतोय आपण नियर साइटनेस और मायोपिया. नियर साइटनेस त्यालाच काय म्हणतात, मायोपिया. इन दिस केस द आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बट डिस्टंट ऑब्जेक्ट ॲपियर्स इनडिस्टिंक्ट. लक्षात राहू देत, ह्या डिफेक्टमध्ये जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो, परंतु प्रॉब्लेम कुठे येतो, दूरवरच्या गोष्टी किंवा वस्तू पाहण्यात. बघा, इन दिस केस द आय कॅन सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली बट कॅन नॉट सी द डिस्टंट ऑब्जेक्ट क्लिअरली. डिस्टंट म्हणजे काय, दूरवरचे ऑब्जेक्ट क्लिअरली पाहू शकत नाहीये. बघा, दिस मीन्स दॅट फार पॉईंट ऑफ द आय इज नॉट इन्फिनिटी. फार पॉईंट आपल्या डोळ्याचं काय आहे, इन्फिनिटी आहे. लक्षात राहू देत, इन्फिनिटी आहे. त्याच्याऐवजी काय होतो, फार पॉईंट शिफ्ट क्लोज टू द आय. काय होतो, फार पॉईंट डोळ्याच्या जवळ शिफ्ट होतो. लक्षात राहू देत, आपला फार पॉईंट किती आहे, इन्फिनिटी. तर नियर साइटनेसमध्ये किंवा मायोपियामध्ये हा फार पॉईंट इन्फिनिटी जो असतो तो काय होतो, डोळ्याच्या जवळ काय होतो, शिफ्ट होतो. त्याच्यामुळं काय होतं, इन नियर साइटनेस द इमेज ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट इज फॉर्म इन फ्रंट ऑफ रॅटिना. त्याच्यामुळे हे डिस्टंट ऑब्जेक्टच्या इमेजेस आहेत त्या काय होत नाहीत, रॅटिनावरती पडत नाहीत. त्याच्याऐवजी कुठे येतात, in front of retina. The image of the object in case of nearsightedness or myopia, the image of the object is formed in front of retina. कुठं, रॅटिनाच्या पुढे काय होतात, इमेज तयार होतात. देर आर 2 reasons फॉर दिस डिफेक्ट. आणि ह्या डिफेक्टचे काय आहेत, 2 रिझन आहेत. बघा, फर्स्ट, द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स increases. The muscles near the lens cannot relax so that converging power of the lens remains large. काय होत नाहीत की ज्या मसल्स असतात, सिलेरी मसल्स असतात, किंवा पहिलं बघूयात, द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स इन्क्रीजेस. ही लेन्स आणि त्याच्या पुढचा असणारा हा सरफेस, हा काय झाला, कॉर्निया. ह्यांच्यामधला जो कर्वेचर असतो तो वाढतो. ह्यांच्यामधला कर्वेचर काय होतो, वाढतो. अँड द म्हणजे हे वक्रता, हे जास्तच काय होतं, वक्र होतं. लक्षात राहू देत, द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड लेन्स इन्क्रीजेस. द मसल्स नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स. आणि लेन्सचे मसल्स काय होत नाहीत, रिलॅक्स होत नाहीत. नॉर्मली काय होतं, टू सी द डिस्टंट ऑब्जेक्ट द लेन्स बिकम्स फ्लॅट टू इन्क्रीज द focal length, but the relaxing power of these muscles loss. That's why the muscles cannot relax so that the converging power of lens remains large. त्याच्यामुळे काय होतात, कॉन्व्हर्जिंग पॉवर लेन्सची काय होते, जास्त होते. त्याच्यामुळे काय होतात की ऑब्जेक्ट च्या इमेज रॅटिनावरती तयार होण्याच्या ऐवजी कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त असल्यामुळे काय होतात, रॅटिनाच्या पुढेच काय होतात, तयार होतात. लक्षात राहू देत, पहिलं काय लक्षात ठेवणार आहेत की द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड द आय लेन्स इन्क्रीज. कॉर्निया आणि आय लेन्सचा कर्वेचर काय होतो, वाढतो. द मसल्स नियर द लेन्स कॅन नॉट रिलॅक्स. लेन्सच्या जवळच्या मसल्स, सिलेरी मसल्स काय होत नाहीत, रिलॅक्स होत नाहीत. दॅट्स वाय द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ लेन्स रिमेन्स लार्ज. त्याच्यामुळं लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर काय होते, जास्त होते. त्याच्यामुळं काय होतं की इमेज लवकरच रेज काय होतात, कॉन्व्हर्ज होतात, किंवा रॅटिनाच्या पुढेच रेज काय होतात, कॉन्व्हर्ज होतात. बघा, द आयबॉल इलॉंगेट्स सो दॅट द डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड रॅटिना इन्क्रीजेस. दुसरे एक केस आहे की ज्याच्या ठिकाणी काय होतो की हा आपला आयबॉल आहे, हा काय आहे, आयबॉल आहे. आयबॉलच काय होतो, इलॉंगेट होतो. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक काय होणार आहे, हे लेन्स आणि हे नॉर्मल, हे काय आहे, नॉर्मली काय होतात, लाईट रेज ह्याच्यावरती येतात, कॉन्व्हर्ज होतात रॅटिनावरती. परंतु जर आयबॉलच काय झाला, इलॉंगेट झाला, म्हणजे ह्या ठिकाणी नॉर्मल आहे, परंतु इलॉंगेट झाल्यानंतर काय होत नाहीत, ह्या इलॉंगेट झाल्यामुळं हे लाईट रेज ह्या इलॉंगेट झालेल्या रॅटिनावरती पडत नाहीत. त्याच्यामुळं काय होतात, द लाईट रेज कम्स इन फ्रंट ऑफ रॅटिना. त्याच्यामुळे लाईट रेज काय होतात, रॅटिनाच्या पुढेच एकत्र येतात आणि रॅटिनावरती इमेज तयार होत नाहीये. बघा, फर्स्ट बघा, देर आर 2 reasons फॉर नियरसाइटनेस ऑफ मायोपिया. The curvature of cornea and the eye lens increases. The muscles near the lens cannot relax so that the converging power of lens remains large. काय होतं, the curvature of lens and बघा, कर्वेचर ऑफ कॉर्निया आणि लेन्स ह्यामधला कर्वेचर वाढतो. त्याच्यामुळं हा डिफेक्ट होतो. किंवा द मसल्स नियर द लेन्स जवळ ज्या मसल्स असतात, लेन्स जवळ ज्या मसल असतात, सिलेरी मसल, द लेन्सेस कॅन नॉट रिलॅक्स और लेन्स कॅन नॉट रिलॅक्स सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स इन्क्रीजेस. दॅट्स वाय द लाईट रेज कम्स और कॉन्व्हर्ज इन फ्रंट ऑफ
retina because due to increasing converging power of a lens. And second, the eyeball elongates so that distance between lens and retina increase. eyeball काय होतो, इलॉंगेट होतो, त्याच्यामुळे काय होतं की लेन्स आणि रॅटिनामध्ये डिस्टन्स काय होतं, वाढतं. देन सेकंड, दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड. तर हे करेक्ट कसं केलं जातं बघा, दिस डिफेक्ट कॅन बी करेक्टेड युझिंग स्पेक्टॅकल्स विथ कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स वापरून काय केलं जातात, हे हा डिफेक्ट काय केला जातो, करेक्ट केला जातो. बघा, द लेन्स डायव्हर्ज द इन्सिडेंट रेज. these बघा, diverge rays can be converged by the lens in the eye so that the image is formed on retina. काय यूज केलं जातं यासाठी, कॉन्केव्ह लेन्स यूज केले जाते. कॉन्केव्ह लेन्स काय करतात, डायव्हर्जिंग लेन्स आहेत, इट डायव्हर्ज द इनकमिंग लाईट रेज and lens again diverge or converge these diverging rays and image form on the retina. काय होतं यासाठी कॉन्केव्ह लेन्स यूज केले जाते. इनकमिंग जे लाईट रेज आहेत ते कॉन्केव्ह लेन्स काय करणार आहे, डायव्हर्ज करणार आहे, आणि ह्या डायव्हर्ज रेजला पुन्हा आपली आय लेन्स किंवा कॉन्केव्ह लेन्स आपली कॉन्व्हेक्स लेन्स आपली डोळ्यातली काय करणार आहे, त्याला पुन्हा कॉन्व्हर्ज करणार आहे आणि इमेज कुठं तयार होणार आहे, ऑन द रेटिना. बघा, द फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. आणि शिकलो आपण कॉन्केव्ह लेन्सची फोकल लेंथ कुठे असते, कशी असते, निगेटिव्ह. सो द लेन्स ऑफ निगेटिव्ह पॉवर इज रिक्वायर्ड फॉर करेक्टिंग नियर साइटनेस. त्याच्यामुळे निगेटिव्ह पॉवरच्या लेन्सेस आपल्याला लागतात टू करेक्ट द नियर साइटनेस ऑर मायोपिया. द पॉवर ऑफ द लेन्स इज डिफरंट फॉर डिफरंट आयज डिपेंडिंग अपॉन द मॅग्निट्यूड ऑफ नियर साइटनेस. नियर साइटनेसची मॅग्निट्यूड किती आहे ह्याच्यावरून कोणती कॉन्केव्ह लेन्स यूज करायची ते ठरवतात, आणि प्रत्येकासाठी कशी असते, वेगवेगळी असते. बघा, जरा डायग्रॅमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल की काय होतं की फार पॉईंट काय होत नाही, इन्फिनिटीला जात नाही, तो डोळ्याच्या जवळ असतो. त्याच्यामुळं हे नॉर्मल विजन आहे. फार पॉईंट डोळ्याच्या जवळ आल्यामुळं काय होतात, आणि कॉन्व्हर्जिंग रिलॅक्सिंग पॉवर असते कशाची, मसलची, ती काय होते, लूज होते. त्याच्यामुळं काय होतं की जी इमेज तयार होणार आहे ऑब्जेक्टची, ती कुठं होते, इन फ्रंट ऑफ रेटिना. कर्वेचर वाढतो बिटवीन लेन्स अँड कर्वेचर बिटवीन कॉर्निया अँड आय लेन्स इन्क्रीजेस. अँड सेकंड, द मसल्स लॉस power of relaxation. That's why the image is formed in front of retina. Or second reason काय आहे, the eyeball elongates. That's why the image of the object cannot form on the retina. It forms in front of retina. रेटिनाच्या पुढे काय होते, तयार होते. ह्या ठिकाणी दाखवलं बघा, स्ट्रॉबेरीची इमेज कुठं तयार झालेली आहे. पहिल्यांदा काय होतं, रिफ्रॅक्शन होतं कुठून, कॉर्नियामधून, आणि पुन्हा फाईन ॲडजस्टमेंट केली जाते लेन्समधून, आणि इमेज नॉर्मली कुठं तयार होते, नॉर्मलला कॉर्नियावरती, त्याच्याऐवजी काय होते, इन फ्रंट ऑफ कॉर्नियाच तयार होते, कॉर्नियाच्या पुढंच काय होते, तयार होते. त्याच्यामुळे नियर साइटनेस हा प्रॉब्लेम क्रिएट होतो. बघा, नियर साइटनेस प्रॉब्लेम हा नॉर्मल विजन आहे की लांबच्या ऑब्जेक्टची इमेज काय होते, बरोबर कॉर्नियावरती तयार होते. जर मायोपी असेल किंवा नियर साइटनेस असेल तर कॉर्नियावरती होत नाही, कुठं होते, इन फ्रंट ऑफ कॉर्निया. अँड टू करेक्ट दिस द कॉन्केव्ह लेन्स इज युज्ड. आणि हे करेक्ट करण्यासाठी काय यूज करतात, कॉन्केव्ह लेन्स. फर्स्ट concave lens diverge the incident rays, and this diverge rays falls on the convex lens of our eye, and convex lens converge this divert rays and image form on the retina. आणि इमेज कुठं तयार होते, रेटिनावरती तयार होते. हा झाला एक प्रॉब्लेम. आता दुसरा प्रॉब्लेम बघा, फार साइटनेस और हायपरमेट्रोपिया. In this defect, the human eye can see the distant object clearly, but cannot see the nearby object distantly. In this case, the human eye can see the distance means दूरवरचे, distant object clearly, but cannot see the nearby object clearly. परंतु जवळचे ऑब्जेक्ट क्लिअरली पाहू शकत नाहीत. ह्या दुसऱ्या डिफेक्टमध्ये काय होतं, लांबचे ऑब्जेक्ट क्लिअरली दिसतात परंतु जवळचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसत नाहीत. दिस मीन्स दॅट द नियर पॉईंट ऑफ ह्युमन आय इज नो लॉंगर 25 सेंटीमीटर बट इट्स फार्दर अवे. म्हणजे काय, नियरर पॉईंट किती आपल्या डोळ्याचा, 25 सेंटीमीटर. तो 25 सेंटीमीटरला न राहता 25 सेंटीमीटरच्या काय होतो, पुढे निघून जातो. ॲज शोन इन द फिगर, द इमेज नियर बाय ऑब्जेक्ट गेट फॉर्म बिहाइंड द रेटिना. त्याच्यामुळे काय होतात की
ऑब्जेक्टच्या ज्या इमेज होतात नॉर्मली आयमध्ये काय होतात त्या रॅटिनवरती येतात, परंतु जर आपल्याला हायपरमॅट्रोपिया झालं असेल किंवा फार साईटने झालं असेल तर काय होतात, इमेज कुठं होतात, बिहाइंड द रॅटिना, रॅटिनाच्या पाठीमागे. कशामुळे होतं लक्षात राहू देत, बिकॉज बघा, because near point of the human eye is 25 centimeter, but in case of farsightedness or hypermetropia, the near point of the eye is no longer at 25 centimeter, but it shifts further away. 25 सेंटीमीटर आपला काय आहे, नियर पॉईंट आहे, तो 25 सेंटीमीटरला न राहता 25 सेंटीमीटरच्या पुढे निघून जातो. त्याच्यामुळं काय होतं की इमेज रॅटिनावरती तयार होण्याच्या ऐवजी कुठं तयार होतात, रॅटिनाच्या पाठीमागे तयार होतात. द इमेज ऑफ नियर बाय ऑब्जेक्ट गेट फॉर्म बिहाइंड द रॅटिना. देर आर 2 रिझन फॉर फार साइटनेस. 2 रिझन आहेत फार साइटनेस. बघा, कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड आय लेन्स डिक्रीजेस. हा कर्वेचर असतो, हा आय लेन्स आणि हा कॉर्निया, ह्यातला कर्वेचर काय होतो, हा कर्वेचर काय होतो, कमी होतो. कर्वेचर काय होतो, कमी होतो. म्हणजे वक्रता जी असते ह्या ह्याची कशाची कॉर्नियाची, ती काय होते, कमी होते. द आय लेन्स बघा, अँड द आय लेन्स डिक्रीज सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम्स लेस. त्याच्यामुळं कॉन्व्हर्जिंग पॉवर लेन्सची काय होते, कमी होते. त्याच्यामुळं लाईट रेज काय व्हायची, ह्या कॉर्नियावरती कॉन्व्हर्ज होण्याच्या ऐवजी काय होतात, कॉर्नियाच्या पाठीमागे काय होतात, कॉन्व्हर्ज होतात. बघा लक्षात राहू देत, पहिलं द कर्वेचर ऑफ कॉर्निया अँड द आय लेन्स डिक्रीजेस. आय लेन्स आणि कॉर्नियामधला कर्वेचर काय होतो, डिक्रीज होतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं, सो दॅट त्याच्यामुळे काय होतं, द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम्स लेस. कॉन्व्हर्जिंग पॉवर काय होते, लेन्सची कमी होते. बघा, सेकंड, ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल. आयबॉल काय होतो, फ्लॅट होतो, बल्ज होत नाहीत. मागच्या नियर साइटनेसमध्ये मध्ये बल्ज होतो, इथं काय होतो बघा, फ्लॅट होतो. काय होतो, फ्लॅट. म्हणजे हा नॉर्मल आयबॉल कसा असेल, असा असेल, तर हा काय होतो, फ्लॅट होतो. काय होतो, फ्लॅट म्हणजे असा होतो. फ्लॅट म्हणजे काय होतो, असा होतो. त्याच्यामुळे लाईट रेज नॉर्मली इथं कॉन्व्हर्ज होतात ह्या नॉर्मलीवर. ते फ्लॅट झाल्यामुळं काय होतात, आयबॉलच फ्लॅट झाल्यामुळं आयबॉलच्या रॅटिनाच्या पाठीमागे लाईट रेज काय होतात, कॉन्व्हर्ज होतात. बघा, द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रॅटिना डिक्रीजेस. आणि त्याच्यामुळं काय होतं की लेन्स आणि रॅटिनामधलं डिस्टन्स काय होतं, कमी होतं. त्याच्यामुळं नॉर्मली काय होणार आहे, लाईट रेज कुठं कॉन्व्हर्ज होणार आहेत, बिहाइंड द रॅटिना. बघा, फर्स्ट रिझन काय आहे, कर्वेचर ऑफ द कॉर्निया अँड द आय लेन्स डिक्रीजेस. आय लेन्स आणि कॉर्नियामधला कर्वेचर काय होतं, डिक्रीज होतो. सो दॅट द कॉन्व्हर्जिंग पॉवर ऑफ द लेन्स बिकम्स लेस. त्याच्यामुळे लेन्सची कॉन्व्हर्जिंग पॉवर काय होते, कमी होते. सेकंड, ड्यू टू फ्लॅटनिंग ऑफ आयबॉल. आयबॉल काय होतो, फ्लॅट होतो. द आयबॉल, द डिस्टन्स बिटवीन द लेन्स अँड रॅटिना डिक्रीजेस. लेन्स आणि फ्लॅट झाल्यामुळं, सपाट म्हणजे एवढं होत नाही, थोडा असा जो राऊंड असतो तो थोडा काय होतो, फ्लॅट होतो. असं काय होतो, फ्लॅट होतो. या ठिकाणी दाखवूयात. बघा, असा फ्लॅट होतो. त्याच्यामुळे ऑटोमॅटिक काय होणार आहे की लाईट रेज काय होणार आहेत, कॉर्नियाच्या पाठीमागे काय होणार आहेत, एकत्र येणार आहेत, किंवा इमेज ज्या ठिकाणी तयार होते त्याच ठिकाणी होणार आहे. बट द आयबॉल्स बिकम्स फ्लॅट. दॅट्स वाय द इमेज इज फॉर्म बिहाइंड द रॅटिना. अँड ड्यू टू दिस द डिस्टन्स बिटवीन आय लेन्स अँड रॅटिना डिक्रीजेस. आणि आय लेन्स आणि रॅटिनामधलं डिस्टन्स काय होतं, त्याच्यामुळं कमी होतं. बघा, दिस डिफेक्ट इज करेक्टेड बाय युझिंग कॉन्व्हेक्स लेन्स विथ प्रॉपर फोकल लेंथ. हे डिफेक्ट कसा करेक्ट करतात, बाय युझिंग कॉन्व्हेक्स लेन्स विथ प्रॉपर फोकल लेंथ. दिस रेज कॉन्व्हर्ज द इन्सिडेंट रेज बिफोर इच लेन्स अँड द लेन्स इज अगेन कॉन्व्हर्ज बाय द आय लेन्स अँड इमेज फॉर्म ऑन द रॅटिना. काय केलं जातं, ह्याच्यासाठी काय यूज केले जातात, बघा, कॉन्व्हेक्स लेन्सेस यूज केले जातात. द कॉन्व्हेक्स लेन्स converge the light rays, and these light rays falls on eye lens and eye lens again converge the light rays and images form on retina. आणि इमेज कुठं तयार होते, रॅटिनावरती तयार होते. बघा, this defect corrected by using the convex lens with proper focal length. This lens converges the incident ray before reach the lens. The lens again converge them and images form on retina. The focal length of convex lens is positive. फोकल लेंथ कॉन्व्हेक्स लेन्सची कशी असते, पॉझिटिव्ह असते. बघा, द स्पेक्टॅकल्स यूज टू करेक्ट द फार साइटनेस हॅज पॉझिटिव्ह पॉवर. त्याच्यामुळे फार साइटनेस करेक्ट करण्यासाठी जे लेन्स यूज करतो आपण, त्या कॉन्व्हेक्स लेन्स असतात आणि पॉवर कशी असते, त्यांची पॉझिटिव्ह असते. म्हणजे पॉझिटिव्ह पॉवरचे लेन्स आपल्याला ह्यासाठी पाहिजेत. द पॉवर ऑफ लेन्स इज डिफरंट डिपेंडिंग अपॉन द
फायर साइटनेस, एक्सटेंट ऑफ फायर साइटनेस. फायर साइटनेसचा प्रॉब्लेम किती आहे ह्याच्यावरून आपल्याला लेन्स काय करावं लागतात, सिलेक्ट कराव्या लागतात. बघा नेक्स्ट काय होतं बघा, नॉर्मल ह्युमन आयमध्ये काय होतं की लाईट रेज कॉन्व्हर्ज होतात आणि इमेज कुठं तयार होते, रॅटिनावरती. परंतु हायपरमॅट्रोपियामध्ये काय होतं की इमेज ऑब्जेक्टच्या कुठं तयार होतात, बिहाइंड द रॅटिना, रॅटिनाच्या पाठीमागे. बघा करेक्ट कसं करणार आहे तुम्ही, नॉर्मल विजन आहे, हे काय आहे, नॉर्मल विजन आहे. हायपरमॅट्रिक बघा हायपरमॅट्रिक आय बघा काय होतं की फार पॉईंट असतो तो काय होतो 25 सेंटीमीटरच्या पाठीमागे जातो त्याच्यामुळं. आणि कॉन्व्हर्जिंग पॉवरसुद्धा लेन्सची काय झालेली असते, कमी झालेली असते, त्याच्यामुळं इमेज कुठं तयार होते, बिहाइंड द रेटिना. टू करेक्ट दिस द कॉन्व्हेक्स लेन्स विथ appropriate focal length selected. This convex lens first converge the incoming light rays, and when this converge light rays again converged by human eye lens and image is formed on the retina. आणि इमेज कुठं तयार होते, रॅटिनावरती तयार होते. बघा साधं सोपं दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. नॉर्मल ह्युमन आय म्हणजे इमेज कुठं तयार होते, इमेज फॉर्म ऑन द retina, image form on the retina. In बघा फर्स्ट आहे in myopic eye, the image is formed in front of retina. इमेज कुठं तयार होते, in front of retina, रेटिनाच्या पुढे तयार होते, इमेज फॉर्म in front of retina. in hypermetropic eye the image is formed behind the retina. इमेज कुठं तयार होते, रेटिनाच्या पाठीमागं तयार होते. कशामध्ये, हायपरमेट्रोपिक आयमध्ये. लक्षात राहू दे, ते डायग्राम येतील तुम्हाला, डायग्राम येतील आणि डिफेक्ट विचारतील कोणता आहे. जर इमेज रेटिनाच्या पुढे तयार होत असेल तर काय झालं, कसली झाली आहे, मायोपिक आय. लक्षात राहू देत, त्यालाच काय म्हणायचं, नियर साइटनेस. आणि हायपरमॅट्रोपिक आय ह्यालाच काय म्हणायचं, फार साइटनेस. लक्षात राहू देत. बघा ह्या ठिकाणी काय आहे, हा मायोपिया आहे. काय आहे, मायोपिया इन केस ऑफ this is normal eye, the image formed on retina. In myopic eye the far point is shifted close to the eye. Far point is infinity, but in case of myopic eye the far point is shifted near the eye. That's why the power of converging of the lens increases. That's why the image is formed in front of retina. To correct this, the concave lens is used. Concave lens diverge the incident ray. This diverged rays against converge by human convex lens and image is formed on the retina. लक्षात राहू देत. बघा हे आहे हायपरमेट्रोपिक आहे. The near point is shifted above 25 centimeter and converging power of the lens becomes small. That's why image is formed behind the retina. Correct this, the convex lens of appropriate focal length is selected. This convex lens converge the incident rays, and these rays again converge by human eye lens and image is formed on retina. लक्षात राहू दे. बघा आणि तिसरा डिफेक्ट आहे प्रिस्बायोपिया. तिसरा डिफेक्ट कोणता आहे, प्रिस्बायोपिया. जनरली द फोकसिंग पॉवर ऑफ आय लेन्स डिक्रीजेस विथ एज. आणि जसं वय वाढेल तसं काय होते, फोकसिंग पॉवर काय होते, डिक्रीज होत जाते. द मसल्स नियर द लेन्स लुजेस इस ॲबिलिटी टू चेंज द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. आणि लेन्स जवळच्या सिलेरी मसल असतात त्यांची ॲबिलिटी, क्षमता हळूहळू काय होते, जसं वय होईल तसं कमी होत जाते. द नियर पॉईंट ऑफ लेन्स इज शिफ्ट्स फ्रॉम द आय. नियर पॉईंट 25 सेंटीमीटर आहे, त्याच्याऐवजी तो काय होतो, दूर निघून जातो. बिकॉज ऑफ दिस ओल्ड पीपल कॅन नॉट सी द नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली. त्याच्यामुळं ओल्ड म्हणजे वय झाल्यानंतर आपल्याला जवळचे ऑब्जेक्ट क्लिअर दिसत नाहीत. समटाईम पीपल सफर फ्रॉम नियर साइटनेस ॲज वेल ॲज फार साइटनेस. काय वेळा मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया दोन्ही डिफेक्टने काय होतात, पीपल सफर होतात. इन सच केस बायफोकल लेन्स आर रिक्वायर्ड टू करेक्ट द डिफेक्ट. आणि अशा वेळेस बायफोकल लेंथ लागते, म्हणजे 2 फोकल पॉईंट असणारी लेंथ लागते. इन सच लेन्सेस द अप्पर पार्ट इज कॉन्केव्ह लेन्स टू करेक्ट द नियर साइटनेस. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये काय असतो, अप्पर पार्ट मध्ये वेगळ्या लेन्स आणि नियर पॉईंटमध्ये वेगळ्या लेन्स. बघा
अशा 2 टाईपच्या लेन्स यूज करतात. आणि असे जे लेन्स यूज करतात ह्याला काय म्हणतात, बायफोकल लेन्स. काय म्हणायचं, बायफोकल लेन्स. वरच्या पार्टमध्ये अप्पर पार्ट इज कॉन्केव्ह लेन्स टू करेक्ट द नियर साइटनेस. अप्पर पार्टमध्ये काय असतो, कॉन्केव्ह लेन्स असतो, तो काय करेक्ट करतो, नियर साइटनेस और मायोपिया. लोअर पार्ट इज कॉन्व्हेक्स लेन्स टू करेक्ट द फार साइटनेस और हायपरमेट्रोपिया. लक्षात राहू देत. असे काय असतात, बायफोकल लेन्स असतात, ग्लासेस दॅट हॅव 2 डिफरंट प्रिस्क्रिप्शन इन 1 लेन्सेस. बघा, एकामध्येच काय असतात, 2 लेन्स असतात. वरचा पार्ट असतो तो नियर साइटनेस करेक्ट करतो आणि खालचा पार्ट असतो तो फार साइटनेस. वरचा मायोपिया आणि खालचा हायपरमेट्रोपिया हे करेक्ट करण्यासाठी एकाच स्पेक्टॅकल्समध्ये काय करतात, 2 लेन्स यूज करतात. वरच्यामध्ये वेगळे आणि खालच्यामध्ये वेगळे. ह्याला काय म्हणायचं, बायफोकल लेन्स. बघा, डिस्टंट ऑब्जेक्ट बघण्यासाठी वरची लेन्स, म्हणजे मायोपिया करेक्ट करण्यासाठी, नियर साइटनेस करण्यासाठी वरचा पार्ट, आणि हायपरमॅट्रोपिया किंवा फार साइटनेस करेक्ट करण्यासाठी खालचा पार्ट. असे बायफोकल 2 असतात ना, म्हणून काय म्हणायचं, बायफोकल लेन्स. ह्यालाच काय म्हणायचं, बायफोकल लेन्स. लक्षात राहू देत. बघा, एक शेवटचा पॉईंट आहे तेवढा पाहूयात आणि कॉन्केव्ह लेन्सचे युजेस पाहूयात. बघा, मेक अ लिस्ट ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास युजिंग स्पेक्टॅकल्स, रेकॉर्ड द पॉवर ऑफ देअर लेन्सेस. बघा, आपल्या वर्गामध्ये असतील जे मुलं असतील ज्यांना स्पेक्टॅकल असतील, चष्मे असतील, त्यांची लिस्ट बनवा आणि रेकॉर्ड द पॉवर ऑफ देअर लेन्सेस, आणि त्यांचे लेन्सची पॉवर आहे ती रेकॉर्ड करा. नॉर्मली काय होतं, कमी वयात काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉवरचे लेन्सेस यूज करत नाही, म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स यूज करत नाही, कारण हायपरमॅट्रोपिया होत नाही. आणि काय यूज केलं जातं त्या ठिकाणी, निगेटिव्ह पॉवरच्या लेन्स काय करण्यासाठी, मायोपिया करेक्ट करण्यासाठी. काय असतात, ते सगळ्या निगेटिव्ह पॉवरचे लेन्सेस असतात, कारण जवळच्या वस्तू दिसतात स्पष्ट, फक्त लांबच्या वस्तू दिसण्यास प्रॉब्लेम येतो. इथं लक्षात, तो आहे मायोपिया, आणि तो करेक्ट करण्यासाठी काय असतात, निगेटिव्ह पॉवरच्या लेन्सेस यूज करतात. आणि बऱ्याच जणांची पॉवर कशी असणार आहे, स्पेक्टॅकलची निगेटिव्ह. बघा, फाइंड आउट नोट विच टाइप ऑफ डिफेक्ट इन दे सफर फ्रॉम, विच डिफेक्ट इज मोस्ट कॉमन अमॉंग द स्टुडंट्स. कोणता डिफेक्ट आहे मोस्ट कॉमन, मायोपिया किंवा नियर साइटनेस, आणि कोणत्या लेन्स यूज करणार आहे, निगेटिव्ह पॉवरच्या. बघा, ॲपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट, कन्सिडर 2 ऑब्जेक्ट PQ अँड P1 Q1. बघा, 2 ऑब्जेक्ट आहेत PQ आणि P1 Q1, हॅव्हिंग द सेम साईज बट ॲट ए डिफरंट डिस्टन्स फ्रॉम द आय. दोघांची साईज एकसारखीच आहे, परंतु काय आहेत, वेगवेगळ्या डिस्टन्सला आहेत. ॲज द अँगल अल्फा सबस्टेंडेड बाय PQ, हा अल्फा जो अँगल आहे हा कशामुळे झालेला आहे, हा PQ मुळे. कशामुळे, ह्या PQ मुळे. हा काय झाला, हा अल्फा अँगल कशामुळे झाला, PQ मुळे. द आय इज बिगर दॅन द बीटा सबस्टेंडेड बाय P1 Q1, आणि ह्या P1 Q1 मुळे हा कोणता अँगल झालेला आहे, हा छोटा बीटा अँगल तयार झालेला आहे. ह्या ठिकाणी कोणता, बीटा अँगल तयार झालेला आहे. कशाने, ह्या P1 Q1 मुळे. बघा, PQ अपेअर्स बिगर दॅन P1 Q1, त्याच्यामुळं PQ काय दिसतो आपल्याला, मोठा दिसतो. कशापेक्षा, P1 Q1 पेक्षा. दच द डिफरंट साईज ऑफ एन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन लार्ज सबस्टेंड बाय द ऑब्जेक्ट ॲट द आय. त्याच्यामुळं लक्षात राहू देत की 2 हत्ती आहेत बघा, एक PQ पशी ठेवलेला आहे, एक P1 Q1 पशी ठेवलेला आहे. आपल्याला PQ म्हणजे डोळ्याच्या जवळ असणार हत्ती मोठा दिसेल, लांबचा हत्ती मोठा दिसणार नाहीये, कारण हा जो अँगल तयार होणार आहे ह्या ऑब्जेक्टमुळं, ह्या अँगल तयार होणार आहे अल्फा, हा कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. हा कसा असणार आहे, लार्ज म्हणजे मोठा असणार आहे. आणि दूरवरचा हत्ती आपल्याला छोटा दिसणार आहे, कारण त्याच्यामुळे जो अँगल तयार होणार आहे बीटा, तो कसा असणार आहे, स्मॉल असणार आहे. लक्षात राहू दे. त्याच्यामुळे आपल्याला जवळच्या वस्तू मोठ्या दिसतात, कारण जास्त अँगल काय होतो, क्रिएट होतो. बघा, त्यालाच काय म्हणायचं, ॲपरंट साईज ऑफ एन ऑब्जेक्ट. बघा, व्हाय डू वी हॅव टू ब्रिंग अ स्मॉल ऑब्जेक्ट नियर द आय इन ऑर्डर टू सी द क्लिअरली. जर छोटे स्मॉल ऑब्जेक्ट असेल तर आपण काय करतो, डोळ्याजवळ धरतो, म्हणजे काय दिसतं आपल्याला, ते क्लिअर दिसतं. बिकॉज टू मेक अ लार्ज अँगल, कारण का अँगल मोठा होण्यासाठी. बघा, इफ यू ब्रिंग अन ऑब्जेक्ट क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर द आयज व्हाय वी कॅन नॉट सी द क्लिअरली इवन दो इट सबस्टेन्स अ बिगर अँगल ॲट द आय. बघा, जर 25 सेंटीमीटर पेक्षा जवळ जर धरल्या एखाद्या गोष्टी तर आपल्याला त्या मोठ्या दिसायला पाहिजेत ना, परंतु आपल्याला त्या मोठ्या दिसत नाहीत. बिकॉज आवर लेन्स हॅज स्पेसिफिक कॅपॅसिटी. आपल्या लेन्सची काय आहे, एक ठराविक क्षमता आहे, कशाची, अकोमोडेशनची. लक्षात राहू देत.
लक्षात राहू देत, देर इज अ स्पेसिफिक कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू अकोमोडेट और पॉवर ऑफ अकोमोडेशन. पॉवर ऑफ अकोमोडेशनची लेन्सची आपली कॅपॅसिटी कशी आहे, स्पेसिफिक आहे, ठराविक आहे. बियॉन्ड लिमिट इट कॅन नॉट चेंज इट्स शेप. त्याच्या लिमिटच्या बाहेर ती काय करू शकत नाही, शेप तयार करू शकत, चेंज करू शकत नाही. दॅट्स वाय वेन वी ब्रिंग अ ऑब्जेक्ट नियर below 25 centimeter or close to the eye, we cannot see the object because due to power of accommodation of lens cannot change its shape beyond a certain limit. certain limit च्या बाहेर ती काय करू शकत नाही, लेन्स आपला शेप चेंज करू शकत नाही. दॅट्स वाय वी कॅन नॉट सी द ऑब्जेक्ट वेन इट ब्रिंग व्हेरी क्लोज टू द आय. त्याच्यामुळं डोळ्यात जवळ वस्तू, अँगल किती मोठा झाला तरी डोळ्याजवळ वस्तू धरल्यानंतर आपल्याला त्या काय दिसत नाहीत, मोठ्या दिसणार नाहीत. बिकॉज ड्यू टू पॉवर ऑफ अकोमोडेशन ऑफ लेन्स बिहाइंड अ लिमिट द लेन्स कॅन नॉट चेंज इट्स फोकल लेंथ और इट्स शेप. लक्षात राहू दे. बघा लास्ट पॉईंट बघतोय आपण, युजेस ऑफ कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्सच्या युजेस, मेडिकल इक्विपमेंट्स, स्कॅनर, सीडी प्लेअर. मेडिकल इक्विपमेंटमध्ये यूज करतात, स्कॅनर असतील, सीडी प्लेअरमध्ये कॉन्केव्ह लेन्स यूज करतात. दिस इन्स्ट्रुमेंट यूज लेझर लाईट फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ दिस इक्विपमेंट. कॉन्केव्ह लेन्स इज यूज. हे मेडिकल इक्विपमेंट, स्कॅनर, सीडी प्लेअर हे कशावरती, लेझर लाईटवरती चालतात आणि त्यांचं जर वर्किंग व्यवस्थित व्हायचं असेल तर त्या ठिकाणी काय यूज करतात, कॉन्केव्ह लेन्स यूज करतात. द पीप होल इन डोअर. पीप होल एक छोटं डोअर असतं होलमध्ये, त्याला पीप होल म्हणतात. दिस इज अ स्मॉल सेफ्टी डिव्हाइस विच हेल्प्स टू सी अ लार्ज एरिया आउटसाइड द डोअर. दिस युजेस कॉन्केव्ह लेन्सेस. जर एक आपला डोअर असतो त्याच्यामध्ये एक होल असतं आणि त्याच्यामध्ये काय बसवलेले असते, कॉन्केव्ह लेन्स बसवलेले असते टू सी द लार्जर एरिया, बाहेरचा लांब मोठा एरिया पाहण्यासाठी, आणि त्यालाच काय म्हणतात, द पीप होल इन अ डोअर. बघा स्पेक्टॅकल्स. स्पेक्टॅकल कॉन्केव्ह लेन्स आर यूज टू करेक्ट द नियर साइटनेस. कॉन्केव्ह लेन्स काय, नियर साइटनेस किंवा मायोपिया करेक्ट करण्यासाठी काय यूज करतात, कॉन्केव्ह लेन्स यूज करतात. म्हणजे कशामध्ये, स्पेक्टॅकल्समध्ये, चष्म्यामध्ये. टॉर्च. कॉन्केव्ह लेन्स इज यूज टू स्प्रेड वाइडली द लाईट प्रोड्युस्ड बाय बल्ब इनसाइड द टॉर्च. आणि टॉर्चमध्ये जी बाहेर बसवलेले असते, लेन्स बसवले असते, ती कोणते असते, कॉन्केव्ह लेन्स. बिकॉज स्प्रेड द वाइडली द लाईट रे. लाईट रे काय करण्यासाठी, पसरण्यासाठी, लाईट रेज पसरण्यासाठी, मोठ्या एरियावरती लाईट रेज पसरण्यासाठी त्या ठिकाणी काय यूज केलेले असते, कॉन्केव्ह लेन्स. कॅमेरा, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप. कॅमेऱ्यामध्ये असतातच, टेलिस्कोपमध्ये असतात, मायक्रोस्कोपमध्ये कॉन्केव्ह लेन्स असतात. दिस इन्स्ट्रुमेंट मेनली यूज्ड कॉन्व्हेक्स लेन्स to get a good quality image. Concave lens is used in front of eyepiece or inside it. बघा आयपीसच्या पुढे किंवा आतमध्ये काय करतात, कॉन्केव्ह लेन्स सुद्धा यूज करतात. कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतात नॉर्मली कॅमेरा, टेलिस्कोप आणि मायक्रोस्कोपमध्ये. त्याच्या जोडीला कॉन्केव्ह लेन्स यूज करतात. कुठे यूज करतात, बघा टू गेट अ गुड क्वालिटी इमेज. चांगल्या क्वालिटीची इमेज जर पाहिजे असेल तर कॉन्केव्ह लेन्स इज यूज्ड इन फ्रंट ऑफ आयपीस. आयपीसच्या पुढे काय यूज करतात, कॉन्केव्ह लेन्स यूज करतात. असे काय आहेत, हे याचे युजेस आहेत. थांबू या ठिकाणी. बघा व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. आणि ह्या टॉपिकचा शेवटचा काही भाग राहिलेला आहे तो घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.